जर कोणी तुम्हाला विचारलं की जगातील सर्वोत्कृष्ट सिनेमा कोणता, तर बिनधास्त सांगून टाका द शॉशँक रिडेम्पशन. हो, द शॉशँक रिडेम्पशन हा चित्रपट अनेकांच्या मते इतिहासातील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाची गुणवत्ता, कथा, अभिनय, दिग्दर्शन, संवाद आणि त्यातून दिला जाणारा आशावादाचा संदेश यामुळे तो अजरामर ठरला आहे. एक अजरामर कलाकृती. द शॉशँक रिडेम्पशन हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला. प्रसिद्ध लेखक स्टीफन किंग यांच्या रिटा हेवर्थ अँड शॉशँक रिडेम्पशन या लघुकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन फ्रँक डाराबॉन्ट यांनी केलं होतं. या चित्रपटात टिम रॉबिन्सने अँडी डुफ्रेन आणि मॉर्गन फ्रीमन यांनी रेड या भूमिका वठवल्या आहेत. हा चित्रपट एका बँक व्यवस्थापक अँडी डुफ्रेन याच्या भोवती फिरतो, जो पत्नीच्या आणि तिच्या प्रियकराच्या खुनाच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असतो. शॉशँक नावाच्या तुरुंगात त्याचा प्रवेश होतो. सुरुवातीला तो खूप शांत, अंतर्मुख आणि विलग राहतो, पण हळूहळू अँडी आपल्या हुशारीमुळे व शिस्तबद्ध स्वभावामुळे इतर कैद्यांमध्ये आणि तुरुंग अधिकाऱ्यांमध्ये विश्वास संपादन करतो. चित्रपटाच्या मुख्य संदेशांपैकी एक ती म्हणजे आशा. परिस्थिती कितीही बिकट असली तरीही मनुष्य जर निर्धाराने प्रयत्न करत राहिला तर तो मुक्त होऊ शकतो. अँडीची हीच प्रवृत्ती संपूर्ण चित्रपटभर झळकते. तो स्वतःच्या बौद्धिक क्षमतेचा उपयोग करून स्वतःसाठी आणि इतरांसाठीही चांगले परिवर्तन घडवतो. मैत्रीचे महत्त्व. अँडी आणि रेड यांची मैत्री चित्रपटाचा गाभा आहे. ही मैत्री कुठल्याही बाह्य स्वार्थाविना परस्पर विश्वास आणि समजुतीवर आधारित आहे. रेडने अँडीकडून आशावाद शिकला आणि अँडीने रेडकडून धैर्य आणि सहनशीलता शिकली. व्यवस्थेवरील भाष्य. तुरुंग ही केवळ शिक्षा देण्याची जागा नसून अनेक वेळा ती माणसाला तोडणारी यंत्रणा असते. हे दाखवताना तुरुंग व्यवस्थेतील भ्रष्टाचार, अमानुषता आणि अधिकारी वर्गाची दुटप्पी भूमिका उघड होते. सिनेमॅटोग्राफी आणि पार्श्वसंगीत. रॉजर डिकिन्सनची छायाचित्रण शैली आणि थॉमस न्यूमन यांचं पार्श्वसंगीत चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेतं. तुरुंगातील काळी निळसर रंगसंगती आणि शेवटी समुद्रकिनाऱ्यावरील दृश्य आपल्या मनाला खोलवर भिडतात. लोकप्रियता आणि समीक्षकांची प्रशंसा. या चित्रपटाला सुरुवातीला फारसं यश मिळालं नाही, पण नंतर VHS आणि टीव्ही ब्रॉडकास्टमुळे हा चित्रपट हळूहळू लोकांच्या मनात घर करू लागला. आज IMDb वर या चित्रपटाला 10 पैकी 9.3चं रेटिंग असून तो क्रमांक 1 वर आहे. रोटन टॉमॅटोज आणि मेटाक्रिटिक वरही याचे उच्च रेटिंग आहे, कारण की द शॉशँक रिडेम्पशन सर्वोत्तम मानला जातो. पण का? कथानकातील सखोलता. चित्रपट एका साध्या वाटणाऱ्या कथेतून मानवी स्वभावाचे अनेक पैलू उलगडतो. आशा, नैराश्य, बदल, परतफेड, सूड न घेता न्याय मिळवण्याचा मार्ग, यामुळे तो एका वेगळ्याच उंचीवर पोचतो. अभिनय. टिम रॉबिन्सनचा संयमी बुद्धिमान अभिनय आणि मॉर्गन फ्रीमनचा निवेदन शैलीतून व्यक्त होणारा प्रगल्भ अनुभव चित्रपटाला अधिक प्रभावी बनवतो. रेडची निवेदनं प्रेक्षकाला त्या कथेत सामावून घेतात. संदेश. होप इज अ गुड थिंग, मे बी द बेस्ट ऑफ थिंग्स अँड नो गुड थिंग एव्हर डाईज. या संवादाने चित्रपटाचा सार उलगडतो. आशावादाची आणि धैर्याची ही शिकवण चित्रपट बघणाऱ्याच्या मनात खोलवर रुजून बसते. दिग्दर्शन आणि पटकथा. फ्रँक डाराबॉन्ट यांनी फार काळजीपूर्वक ही कथा मांडली आहे. प्रत्येक सीन, प्रत्येक संवाद यामध्ये अर्थ आहे. चित्रपटाचा प्रवास संथ आहे, पण तो कधीही कंटाळवाणा वाटत नाही. हे एका उत्तम पटकथेचं लक्षण आहे. प्रेरणादायक समाप्ती. अँडीने 19 वर्ष प्रयत्न करून अखेर स्वातंत्र्य मिळवलं आणि रेड सुद्धा स्वतःवर विश्वास ठेवून नवीन जीवनाकडे पाऊल टाकतो. ही समाप्ती सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. दैनंदिन जीवनावर परिणाम. द शॉशँक रिडेम्पशन हा चित्रपट केवळ करमणुकीसाठी नाही, तर तो जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारा आहे. तो आपल्याला शिकवतो की जरी आपल्याला अंधाराच्या खोल गर्तेत ढकललं गेलं तरी आपण प्रयत्न आणि आशेच्या प्रकाशामुळे त्यातून बाहेर येऊ शकतो. थोडक्यात काय, द शॉशँक रिडेम्पशन हा चित्रपट म्हणजे मानवी आत्म्याच्या अटळ इच्छाशक्तीचा जयघोष आहे. तो आपल्याला सांगतो की कोणत्याही संकटात वा अन्यायात
जर आपण आशा बाळगली आणि प्रयत्न केले तर आपण त्या संकटावर मात करून विजय नक्कीच मिळवू शकतो. म्हणूनच अनेक चित्रपट रसिक, समीक्षक आणि चाहत्यांच्या मते द शॉशँक रिडेम्पशन हा केवळ सर्वोत्तम चित्रपट नाही, तर एक जीवनदायी अनुभव आहे. त्याची सखोलता, मानवी भावनांची अभिव्यक्ती आणि प्रेरणादायी तत्वज्ञान यामुळे हा चित्रपट इतिहासात अजरामर ठरतो. इतरांची मते वेगळी असू शकतात, पण माझ्या मते तरी द शॉशँक रिडेम्पशन हा इतिहासातील आजवरचा सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे, हे नक्की. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.